रामकृष्ण हरी. तर आज भक्त आणि देव सांगायचं तात्पर्य, भक्ती करत असताना चित्त, चैतन्य, मन आणि बुद्धी ही तत्वे एका ठिकाणी आल्यानंतर त्याचं सर्वस्व भगवंताच्या कार्यामध्ये समर्पित होतो. हे आपण मागच्या व्याख्यान मालिकेमध्ये पाहिलेलं आहे. भक्तांना एखाद्या विकाराने जर समजा घेरा घातला, त्याची अवस्था काय होते या व्याख्यान मालिकेतून आपल्याला पाहायचं आहे. तर वृंदावनीत असताना देवांच्या अतिप्रिय गोपिका, त्यांना आत्मविश्वास होता की श्रीकृष्ण आमच्या जवळ जाणारच नाही, कारण श्रीकृष्णाला आमच्याशिवाय करमत नाही. हे त्यांचा एक भ्रम होता. श्रीकृष्णाने पाहिलं, रास क्रीडा खेळत असताना अचानकच गुप्त झाले. त्यांच्या मनातला जो अहंपणा आहे, आमच्यामुळेच काहीच होत नाही, हा जो भ्रम आहे, भ्रम दूर करण्यासाठी श्रीकृष्णाने एक त्या ठिकाणी लीला रचली गेली, म्हणून ते गुप्त झाले. त्यांना माहित होते एकदा श्रीकृष्ण निघून गेले तर ते योग्यांना सुद्धा दुर्लभ आहेत. एकाचं आयुष्य पूर्ण उद्ध्वस्त झालं देवाची वाट पाहता पाहता, परंतु देव त्यांना कधी भेटला नाही. अहंकार आला, गर्व आला, मी पण अभिमान आला. देव अशा भक्तापासून फार दूर जातात. देवाकडे जायचं म्हटलं तर पहिल्यांदा अहंकार, गर्व हे बाहेर सोडूनच आतल्या दरवाजाकडे देवाकडे जावं लागतंय. आणि परत देवाकडून येत असताना दुसऱ्या दरवाजाकडून आलं, ते अहंकार, गर्व तिथंच राहिला. तसंच आहे भक्ती करत असताना. ज्यावेळेस किती एकदम जवळच्या भक्ताची सुद्धा त्याला गर्व आला, त्या क्षणापुरता भगवान परमात्मा तिथून निघून जातात. ही किस्सा संत मंडळीला माहिती आहे, कारण का त्यांना माहिती आहे की एकदा भगवान परमात्मा निघून गेला ती दिसणं फार अवघड आहे आणि तो कधी माघारी येत नसतो. त्यासाठी आपल्या अंगातला जो गर्व आहे, अभिमान आहे, हे काढून टाकला पाहिजे. आणि त्यावेळेस जीवनाची खरी रूपरेखा कळते आणि आपण एक सरळ रस्त्यावर चाललेलो आहोत. वाटत जात असताना नाना प्रकारचे अडथळे निर्माण होतात आणि ज्याच्या जीवनामध्ये अडथळे आहेत, तो अडथळे रडणारा नसावा. तो अडथळ्यावर त्याच्यावर पाय देऊन पुढं चालणारा असावा. त्याला वीर म्हणतात.
त्याला जिज्ञासू म्हणतात. कारण का भगवंताकडे जातात सर्वजण रडणारे आहेत आणि मागणारे आहेत. हे भगवंताला आवडत नाही. एखादा व्यक्ती उंच शिखरावर चाललेला आहे आणि त्या शिखरावर गेल्यानंतर सुखाचा सागर आहे, त्या दिशेने तो चाललेला आहे. आणि तिथं गेल्यानंतर सुख आहे, पण जाणं फार कठीण आहे. मग कोणाचा तरी आधार घ्यावा लागतो, म्हणून ते चालतात. आधाराशिवाय चलत नाही, कुठली गोष्ट सक्सेस होत नाही. आणि ह्या मार्गावर दोन व्यक्ती असतात, एक जिज्ञासू आणि दुसरा बेकड. जिज्ञासू असतो, पहिल्यांदा चढण्याचा, तर शिखरावर चढण्याचा प्रयत्न करतो, पडतो. दुसऱ्या वेळेस उठतो आणि पुढं चढतो. थोडं त्याला म्हणजे जमतं चढायला. तिसऱ्या वेळेस तो चढण्याचा अति प्रयत्न करतो आणि प्रयत्न झाल्यानंतर तो त्या शिखरावर जाण्याचा अगदी जवळ जातो. आणि जात असताना थकला की पुन्हा तो उठायला चालू होतो आणि पुन्हा चढण्यास चालू होतो आणि शिखरावर जाऊन पोचतो. ज्याच्या मनामध्ये आळस आहे तो माणूस शिखरावर जाऊ शकत नाही आणि त्याचं मनोबल सुद्धा वाढवू शकत नाही. म्हणून जीवनात हा प्रमाद, आळस दूर केला पाहिजे. ज्याच्या अंगामध्ये आळस आहे तो जीवनात कधीच हेतू पूर्ण करू शकत नाही. उंच परमानंद सुखाकडे कधीच जाऊ शकत नाही आणि शेवटी आळसामध्ये तिचं जीवन समाप्त होतं. म्हणून जीवन जगत असताना हा प्रमाद टाकून दिला पाहिजे. सदैव तेजस्वी रूपाने जीवन जगलं पाहिजे. त्याला विशेषत्व महत्व आहे. कुठलंही काम करत असताना आणि कामाची सुरुवात करत असताना सकाळची पहिले आपण स्नान संध्या केल्यानंतर आपलं शरीर टवटवीत बनतं आणि एक स्नान केल्यानंतर नवीन ऊर्जा प्राप्त होते. नंतर आपल्या कार्याला प्रारंभ करतो. प्रत्येकाचे कार्य वेगवेगळं जरी असले आणि ते कार्य करत असताना त्याला नवचैतन्य मिळाल्यामुळं तो कार्य करण्यास तत्पर होतो. आणि म्हणून आपल्या अंगातला जो आळस आहे, आळस काढून टाकल्यामुळं आपण त्या यशाच्या शिखरावर जाऊ शकतो. जीवन हे एक सुंदर आहे, त्याला फक्त आकार देणं महत्वाचं आहे. आणि आकार देत असताना स्वतःचा विचार करत करत दुसऱ्याचा विचार जो करतो आणि तेच खरा सुखी प्राप्त होतो. आपण परमानंद सुखाकडे चाललोत आणि आपण प्रपंचामध्ये असंच आहे. जिज्ञासू पाळली पाहिजे, तिरस आणली पाहिजे आणि फक्त खेचाखेची नसू. खेचाखेचानं हे बी पुढे जाऊ शकत नाही आणि ते बी पुढे जाऊ शकत नाही. त्यासाठी एकमेकाची
जिद्द असणे पाहिजे. अमक्याने केले की आपण मी करू शकतो. पण ते जिद्द पळत असताना त्याच्याविषयी आपल्या मनामध्ये कुदृष्टी न आली पाहिजे. तर जो आपला हेतू आहे तो हेतू पूर्ण होतो. आणि परमार्थामध्ये तसंच आहे. साधू संत रात्रंदिवस असणारे झटले आणि त्यांचं सुद्धा एक धर्मविद्धच होतं त्या ठिकाणी. हे षड्विकार आहेत, हे अधर्माचे प्रतीक आहेत. आणि त्याच्या संग नामरूपी शस्त्रास्त्राने ते झटले आणि त्यांचं त्या षड्विकाराचं पंख छाटून टाकल्यामुळे ते कधीच आपल्या जीवनात येऊ शकत नाहीत. आणि म्हणून जीवन जगत असताना त्याच्यावर प्रेम केले पाहिजे, तरच जीवनात मजा आहे. कुठलीही गोष्ट प्रेमाशिवाय सिद्ध होत नाही. म्हणून प्रेम हे स्वार्थ रूपी असलं पाहिजे आणि त्यातून यश प्राप्त होतं. आणि दुसऱ्यावर निस्वार्थ प्रेम केलं पाहिजे. एकमेकास सहाय्य करू, अवघा धरू सुपंथ. तर या रॅलीमध्ये आपल्याला एकच शिकायचं आहे की आपण चांगल्या मार्गाला चाललोत. दुसऱ्याला सुद्धा 4 गोष्टी ज्ञानाच्या शिकविल्या पाहिजेत, सांगितल्या पाहिजेत, जेणेकरून त्याचं जीवन उद्ध्वस्त होण्यास रोकेल असे त्याला बोध केला पाहिजे. आजकालचा समाज फार भरकटलेला आहे. भगवंत नाम चिंतनापासून पार दुरावला आहे, व्यसनाधीन झाला. त्यांना भविष्य काहीच कळायला साधन नाही. प्रत्येक जण आता सध्याचा विचार करू लागला, भविष्यात काय होणार त्याचा सुद्धा त्यांना विचार नाही. आणि त्यांच्यापुढे तो विचार सुद्धा शिल्लक राहिला नाही. आता आपण जगलो हे बास, बाकीचं कसं कसं, हा जो दुर्मिळ विचार आहे हे बाहेर काढून टाकला पाहिजे. आणि तरच जीवन साफल्य होऊ शकतं. रामकृष्ण हरी. वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु.